नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की दीपकला घरामध्ये साक्ष देण्यासाठी नंदिनी घेऊन आलेली असते आणि जेव्हा दीपकला सर्वांच्या समोर विचारले जाते तेव्हा दीपक हा वसुंधराच्या बाजूने साक्ष देतो आणि बोलतो, नंदिनीनेच मला वसुंधराच्या विरोधामध्ये खोटं साक्ष देण्यासाठी इथे आणले आहे. त्या बदल्यामध्ये ती माझी जामीन करते असे मला म्हणाली. आणि तेव्हा सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. सर्वजण हे नंदिनीकडे संशयाच्या नजरेने पाहू लागतात. त्यानंतर आपण पाहतो नंदिनीला अतिशय दुःख होते आणि बाबा हे नंदिनीवर ओरडून बोलतात, नंदिनी, मला तू माझी सून असल्याची लाज वाटते. तू एवढ्या खालच्या पातळीला जाशील असे मला कधीच वाटले नाही. आणि तेव्हा नंदिनीला मात्र अतिशय दुःख झालेले असते आणि ती सर्वांच्या समोर दीपककडे जाते आणि दीपकला बोलते, दीपक, मी तुझ्या पुढे हात जोडते. तू असं खोटं का बोलत आहेस? मी तुला खोटं बोलायला सांगितलं नाही. तू खरं काय आहे ते सांग. आणि तेव्हा दीपक बोलतो, मॅडम, हे काय? तुम्ही तर मला माझी जामीन करण्याच्या बदल्यामध्ये वसुंधरा मॅडमच्या विरोधामध्ये खोटं बोलण्यासाठी आणले आहे. तुम्हाला देखील माझ्याकडून काही अपेक्षा असतीलच ना? आणि तेव्हा नंदिनी ही सर्वांच्या समोर दीपकच्या कानाखाली मारते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये नंदिनी ही तिच्यावर झालेले आरोप हे सर्व खोटे आहेत हे कशा प्रकारे सिद्ध करणार हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.